नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला पोलिसांकडे न जाता देखील न्यायालयामध्ये डायरेक्ट जर गेले तर तुमची फिर्याद ही एंटरटेन केली जाऊ शकते का, किंवा 156(3)चा अर्ज हा न्यायालय यांना चालवता येऊ शकतो का, या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्ट यांनी नुकतंच एक रिसेंट महत्त्वपूर्ण जजमेंट दिलं आहे. त्या जजमेंटची परिस्थिती काय होती आणि कायदा या बाबतीत काय सांगतो, या संदर्भात विश्लेषणात्मक व्हिडिओ आजच्या व्हिडिओतून घेत आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आमच्या तक्रारीची कोणतीही दखल पोलीस घेत नाहीत किंवा पोलिसांनी घेतली नाही. आता प्रथमतः आपण जर एखादा काही गुन्हा घडला असेल, एखादी घटना घडली असेल, त्या घटनेची जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पोलिसांकडे जाऊन FIR मध्ये फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल हा पोलिसांकडे द्यावा लागतो. या संदर्भातली कायदेशीर तरतूद कुठे आहे? आता आपण जुन्या कायद्यासंदर्भातच जे कलम आहेत त्याचीच माहिती घेणार आहोत, कारण नवीन कायद्यामध्ये कलम बदलले असल्यामुळे बाकीच्या लोकांना त्याची सवय नसल्यामुळे आपण जुन्या कायद्याप्रमाणे जे काही तरतुदी आहेत त्याचाच अभ्यास करणार आहोत. तर CRPC कलम 154 मध्ये तुम्हाला जर FIR दाखल करायची असेल तर ती दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही 154 मध्ये देण्यात आली आहे. तुमच्या विरुद्ध जर काही घटना किंवा काही कृती झाली असेल आणि त्याचा जर तुम्हाला विरोध म्हणून किंवा तुम्हाला वाटलं की याचा आम्हाला त्रास झाला किंवा याच्याने आमचं नुकसान झालं असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध फिर्याद नोंदवतात, तक्रार दाखल करतात. परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये पोलिसांकडे गेल्यानंतर अशी परिस्थिती येते की ते सांगतात की एक तर तुमचा दिवाणी वाद आहे किंवा तुम्हाला 41A ची नोटीस, त्या संबंधित व्यक्तीला 41A ची नोटीस दिली जाते आणि त्यांना सोडलं जातं. तुमची मागणी ही असते की आमच्या विरुद्ध झालेली कृती ही दखलपात्र स्वरूपाची आहे किंवा आम्हाला जो काही त्रास झाला त्यात तर तो झालेला त्रास हा असह्य होता किंवा आम्हाला त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला किंवा एखाद्या स्त्रीचा विनयभंग केला, अशा काही तक्रारी असतील, म्हणजे थोडक्यात दखलपात्र जर गुन्हे असतील असं जर तुमचं म्हणणं असेल की समोरच्या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा केला आहे तर त्याविरुद्ध कारवाई करावी. परंतु पोलीस लोक काही वेळेस टाळाटाळ करतात आणि त्याच्यातली सत्यता जाणून न घेता त्या व्यक्तींना पाठवून देतात घरी. आता 154 मध्ये अशी तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जर घटना घडली असेल तर तो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाणं, तो व्यक्ती जे सांगतो ते रायटिंगमध्ये पोलिसांनी लिहून घेणं आणि ते त्याला वाचून दाखवून की त्याने दिलेली फिर्यादप्रमाणे ते लिहिलं आहे का याची पडताळणी करणं आणि त्या व्यक्तीला त्या FIRची कॉपी ही फ्री ऑफ कॉस्ट देणं. आता समजा जर तुमची फिर्यादी पोलिसांनी नाही घेतली तर त्यासाठी पुढे 154(2) मध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध SP कडे तक्रार करू शकता की पोलिसांनी आमची दखल घेतली नाही म्हणून सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्याकडे आपण तक्रार करू शकतो. आता 154चा कंप्लायन्स झाल्याशिवाय तुम्हाला न्यायालयात जाता येईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आजचा आहे. म्हणजे कायदा असं म्हणतो की जर तुम्हाला न्यायालयात जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही अगोदर पोलिसांकडे गेले होते का, पोलिसांकडे तुम्ही तक्रार सादर केली होती का, हे प्रथम बघितलं जातं न्यायालयामध्ये. जर तुम्ही पोलिसांकडे न जाता कोर्टात जर गेले तर अशा वेळेस तुमची फिर्याद किंवा तुमची कंप्लेंट, तक्रार ही एंटरटेन केली जात नाही, ती डिसमिस केली जात होती. अशाच एक स्वरूपाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं आणि त्यामध्ये देखील अशा स्वरूपाची इरेग्युलरिटी झालेली होती. त्या व्यक्ती जे काही कोर्टाने कॉग्निझन्स घेतलेला होता ट्रायल कोर्टाने, त्याला आव्हान देत देत ते प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, झालेला गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे, त्यामुळे पोलिसांकडे
जायलाच पाहिजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि त्यानंतरच कोर्टाने एंटरटेन केलं पाहिजे असं काही कायद्याची गरज किंवा आवश्यकता नाही आहे. कोर्टाने असं म्हटलं की ज्यावेळेस कॉग्निझन्स घेतला जातो तर त्यामध्ये 190 मध्ये देखील कोर्टाला कॉग्निझन्स घेण्याचा अधिकार असतो. क्रिमिनल प्रोसिजर कोड 190 खाली कोर्टाला कॉग्निझन्स 3 परिस्थितीमध्ये घेता येतो. पहिली परिस्थिती अशी आहे की जर एखादी घटना घडली आणि त्याच्यावरून जर गुन्हा घडला असं जर प्रथमदर्शनी दिसलं तर 190 खाली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांना कॉग्निझन्स घेण्याचा राईट आहे. त्यानंतर जर पोलिसांनी रिपोर्ट सादर केला तर त्यावेळेस देखील 190 खाली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांना कॉग्निझन्स घेण्याचा अधिकार असतो. आणि एखाद्या व्यक्तीने जर त्यामध्ये तक्रार केली तर अशा परिस्थितीत देखील कोर्टाला कॉग्निझन्स घेण्याचा अधिकार असतो. हे जे प्रकरण होतं या प्रकरणामध्ये त्यांचं फक्त प्लीडिंग एवढं होतं की आम्ही अनेक वेळा पोलिसांकडे गेलो परंतु पोलिसांनी आमची कोणतीही दखल घेतली नाही, फिर्याद नोंदवून घेतली नाही. आता प्रश्न असा आहे की 156(3) खाली जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 154, 155चा कंप्लायन्स करावा लागेल. म्हणजे काय 154 म्हणजे काय की तुम्हाला पोलिसांकडे प्रथम जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करायची असेल तर त्या व्यक्तीची फिर्याद नोंदवली का. समजा त्यांनी जर ती फिर्याद नोंदवून नाही घेतली तर तुम्हाला 155 खाली SP किंवा DYSP यांच्याकडे त्या स्वरूपाची तक्रार दाखल करणं, त्याची OC घेणं आणि त्या दोन्ही पर्याय झाल्यानंतर देखील तुमची तक्रार कोणीही ऐकून घेतली नसेल तर अशा वेळेस तुम्हाला 156(3) खाली न्यायालयात दाद मागता येते किंवा तक्रार दाखल करता येते. आता या प्रकरणात एवढंच सांगितलं होतं की आम्ही अनेक वेळा पोलिसांकडे गेलो, पोलिसांनी आमची दखल घेतली नाही म्हणून आम्ही न्यायालयात आलो. पण या प्रकरणामध्ये जी घटना घडली होती ती दखलपात्र स्वरूपाची घटना होती. याच्यामध्ये 420, 467, 468, 471 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या स्वरूपाचे सगळे डॉक्युमेंटरी रेकॉर्ड देखील अभिलेखावर होते. त्याचा संदर्भ घेऊन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांनी या स्वरूपाची तक्रार नोंदवून घेतली. 156(3) खाली तक्रार नोंदवून घेतली आणि त्याविरुद्ध तो संबंधित व्यक्ती हा अपीलपर्यंत गेला, अपीलात गेला आणि ते प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्यांनी हाच बचाव घेतला की 154, 155 आणि मग नंतर 156 म्हणजे तुम्ही पोलिसांकडे गेले का, पोलिसांनी जर तुमची तक्रार नाही घेतली तर SP-कडे गेले का, SP-कडे नाही घेतली तर याचा काही पुरावा आहे का. या प्रकरणामध्ये तसा काही पुरावा नव्हता, फक्त त्यांनी तोंडी प्लीडिंग केलं होतं की आम्ही अनेक वेळा पोलिसांकडे गेलो आणि आमची दखल घेतली नाही. आता या प्रकरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की ठीक आहे, अशी जरी कायदेशीर तरतूद असली तरी अशी प्रोसिजर न केल्यामुळे समोरच्या व्यक्तीने दाखल केलेली फिर्याद जर तथ्यहीन राहिली असती किंवा त्याच्यात जर काही सबळ पुरावे राहिले नसते तर न्यायालयाने ते फेटाळले असते. परंतु सदरच्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि आरोपपत्र दाखल होऊन त्यामध्ये कॉग्निझन्स देखील घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ इरेग्युलॅरिटीमुळे, प्रोसिजरल इरेग्युलॅरिटीमुळे हे प्रकरण क्वॅश करता येणार नाही किंवा ते आरोपपत्र हे रद्द करता येणार नाही. म्हणजे आता जर तुमच्या बाबतीत अशी काही परिस्थिती असेल की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल, दखलपात्र गुन्हा असेल आणि त्या स्वरूपाची दखल जर न्यायालयाने घेतली असेल तर पोलिसांकडे न जाता देखील तुमची तक्रार ही न्यायालय आता एंटरटेन करू शकतो. मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला 156(3) खाली कंप्लेंट दाखल करायची असेल तर तुम्ही पोलिसांकडे गेलंच पाहिजे अशी कायद्याने आता या माननीय सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या निर्णयानुसार सक्ती नाही. त्यामुळे या व्हिडिओचा अनेक लोकांना फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.